पोलीस खात्यामध्ये भरती होण्यासाठी उंची कमी असल्यामुळे नाशिकमध्ये उमेदवाराने वीक घातला। अकोल्यामध्ये डोक्यावरती पॅकिंग क्लिप चिकटवली तर औरंगाबादमध्ये उमेदवाराने चक्क पायाला नाणं चिकटवले। असे प्रकार आपण ऐकलेले आहेत। मात्र आता आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते थक्क करणारे आहे। औरंगाबाद पोलिसांनी ना फिजिकल ना लेखी परीक्षा तरी देखील पोलीस भरतीमध्ये मेरिटमध्ये पास करणाऱ्यांचे एक रॅकेट समोर आणलेला आहे। पाहूयात कृष्णा केंडे यांचा हा खास रिपोर्ट। तेजराव साबळे आणि भारत रुपेकर या दोघांनी ना लेखी परीक्षा दिली ना शारीरिक चाचणी, पण हे पठ्ठे ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरतीत अव्वल आलेत। पोलिसांनाही चकित करणारा भरती घोटाळा या बहादरांनी केलाय। हा तेजराव साबळे आहे। हा कुठलीही लेखी परीक्षा किंवा फिजिकल न देता ठाण्यामध्ये पोलीस भरती झाली, त्यामध्ये मेरिटमध्ये होता आणि त्याचं कारण आहे हा जो इथे तोंड लपवत असलेला मुलगा आहे त्यांनी त्याचं फिजिकल दिलं आणि हा जो दुसरा मुलगा आहे ज्याचं तोंड शर्मेनं खाली गेलेलं आहे त्यांनी नागरे नावाचा हा मुलगा आहे त्यांनी त्याची लेखी परीक्षा दिली आणि अशाच प्रकारचं रॅकेट आहे ज्यातून ठाण्यामध्ये 2 मुलं पोलीस झाले। औरंगाबादचं ग्रामीण पोलिसांचं एलसीबीचं पथक या रॅकेटनं म्हणजे ह्या सगळ्या तरुणांनी आणखी किती लोकांना पोलीस होण्यास मदत केली आहे याचा शोध घेत आहे। विद्यार्थ्यांच्या बदल्यात शारीरिक चाचणी देणाऱ्या तोतिया तरुणांना प्रत्येकी 1 लाख रुपये मिळालेत, तर लेखी परीक्षा देणाऱ्या तोतिया तरुणांना 3.5 लाख रुपये मिळालेत। या तरुणाच्या टोळक्यांनी यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केलाय। यांनी स्वतः परीक्षामध्ये उभे न राहता डमी कॅन्डिडेट्स यांच्याऐवजी डमी कॅन्डिडेट्स परीक्षामध्ये उभे राहिले। फिजिकल यांच्याऐवजी यांची फिजिकल चाचणी करिता 2 वेगळे कॅन्डिडेट्स आणि लेखी परीक्षा करिता 2 वेगळे कॅन्डिडेट्स डमी कॅन्डिडेट्स उभे राहिले। फिजिकलमध्ये 90 आणि 91 मार्क्स मिळालेले आहे आणि रिटनमध्ये 80 आणि 81 मार्क्स मिळालेले आहे। तोतिया बनून परीक्षा देणारे दत्ता नलावडे आणि राजू नागरे हे एमपीएससीची परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत। यातील भारत रुपेकर नावाचा तरुण अद्यापही फरार आहे। किती जणांना केलं पोलीस आता? पोलीस भरतीत झालेल्या घोटाळ्यामुळे ठाणे पोलीसही संशयाच्या घेऱ्यात आहेत। कारण तोतिया विद्यार्थ्यांचे आयडी कार्ड कसे बनवले, ते कुणी तपासले, यात ठाण्यातील पोलीस अधिकारी तर सहभागी नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होतोय। रिटर्न परीक्षा देण्याकरिता यांनी एक विशेष जे 6 पॉकेट जीन्स लूज जीन्स येते डांगरीसारखी 6 पॉकेटची त्याचा वापर करत होते। त्याच्यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट हे डिव्हाइस टाकून या डिव्हाइसमध्ये सिमचा स्लॉट आहे, याच्यामध्ये सिम टाकण्यात येते आणि हा सिम मध्ये हे फक्त सिम आहे। आता सिम मध्ये जे काही बोलचाल होत आहे ते ऐकणे करिता हा एक छोटासा इयरफोन आहे। हे फार छोटासा इयरफोन आहे, कानात टाकले तर हे बाहेरून अजिबात दिसणार नाही। ठाणे पोलीस भरती घोटाळ्यातील एक प्रकार आत्ता उघड झालाय। मात्र या टोळक्यांनी आणखी किती उमेदवारांना पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी साथ दिली हे शोधून काढणं पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।